नमस्कार दोस्तों, दी फोर्थ कॉलम न्यूज़ में आपका स्वागत है। बीड़ जिला तालुका केज के अंतर्गत तेज पुलिस स्टेशन में रखी गई गणेश चतुर्थी और हजरत बाबा ख्वाजा मुइजुद्दीन के उर्स की सिलसिले में मीटिंग। इस मीटिंग का मार्गदर्शन करें वहाँ के सीनियर पीआई और सभी को निवेदन किया कि दोनों प्रोग्राम अमन और शांति से मनाया जाए। आइए हम आपको बताते हैं इस मीटिंग का वीडियो। दरवेळेस आपल्याला माहिती की शहरामध्ये जेव्हा काही विशेष उत्सव साजरे केले जातात तेव्हा सामाजिक समन्वय साधण्यासाठी केज पोलिसांच्या वतीने या समितीचं आयोजन केलं जातं। निश्चित आपण दरवेळेस येतो आणि आपले विचार मांडतो, जे काही अडचणी असतील त्याही मांडत असतो आणि काही प्रमाणात त्याच्यावर जे काही त्या क्षेत्रातील अधिकारी लक्ष देतात, काही वेळेस दुर्लक्षही होते। तर यावेळी ज्या काही सूचना केल्या आताच मान्यवरांनी सर्वांनी खूप चांगल्या सूचना आहेत, त्याचं अंमलबजावणी संबंधित विभागाने करावी ही एक दुसरी गोष्ट मी नगरपंचायतला विनंती करतो, जिथे हायवास महत्वाच्या चौकात आहे त्या ठिकाणी काही बंद असल्याचं दिसते सरकारने। या पोलीस स्टेशनला कर्तव्यदक्ष असे पीआय लाभलेले आहेत, सुनीलजी, त्याचप्रमाणे दुसरे पीआय क्षीरसागरजी, सर्व त्यांचे पोलीस अधिकारी, स्टाफ, कर्मचारी आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व केजवासी बांधव। आता प्रथम मी पीआय साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांना येऊन मला वाटतं जुम्मा 8 दिवस झाले, परंतु त्यांनी इथं उपस्थित असलेल्या 50 लोकांची नावं तोंडपाठ घेतली, म्हणजे जनतेत किती मिसळले असतील थोडं आहे। कारण प्रत्येकाला नावानं आयडेंटिफिकेशन करणं बारीक नाव बसून ते रोहित पर्यंत काय आणि या मिटिंगला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक, आमचे सहकारी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कदम, दुसरे सहकारी आमचे मार्गदर्शक हनुमंत भोसले सर, सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी। तर सर्वप्रथम साहेब आमचा एक इतिहास राहिला आहे, म्हणजे आम्ही केजमध्ये कुठल्याही पद्धतीचं गालबोट लागणार नाही हे आम्ही सगळेजण दक्षता घेतो। आमचे दलित बांधव लखन असेल, रोहित असेल, तात्या असतील, सगळे असेल, आमचे संदीप असेल, सूरज असेल, सगळे बाबा असतील, सगळे आमची कंपनी म्हणजे एक हातात हात घालून दैनंदिन जीवनामध्ये जगणारे लोक आहेत। आणि 92 पासून आतापर्यंत छोटा मोठा एखादा इन्सिडेंट झाला असेल तो भाग वेगळा, परंतु आजपर्यंत कुठलाही गालबोट लागणार नाही अशा पद्धतीचं वातावरण केज शहरातलं आहे। आणि तुम्हाला सुद्धा आम्ही सगळे इथे उपस्थित असलेले जिम्मेदार व्यक्ती आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो की सगळे संसून आम्ही एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि जी केज शहरात आम्ही पुरोगामी तो जपलंय त्याला कुठेही गालबोट न लागता एक जिल्ह्यामध्ये आमचं एक्झाम्पल होईल अशा पद्धतीचं कार्यक्रम आम्ही सगळे मिळून या ठिकाणी करूया। शुभेच्छा देतो की आपण सर्व प्रतिवर्षाप्रमाणे शांततेत आपण गणपती उत्सव सर्व शांततेत करतो, कारण आपलं केज बंधू भावानं सजलेला आहे, आपल्याला कुठं वाटा लागलेला नाही। हे 2 घटना झाल्या तर चलत असते। आता फक्त एवढंच आमचं म्हणणं आहे की शांततेत जेव्हा आम्ही गणेश उत्सव करत असतात त्यावेळेस आमच्या देवाचे विसर्जन स्वच्छ पाण्यात व्हावं, ही भक्तीचा आणि श्रद्धेचा भाग हे सगळ्याचं म्हणणं आहे। याला आपण एक व्यवस्था करावी। दुसरी गोष्ट, गणेश मंडळ ज्यावेळेस रस्त्यावर निघत असते त्यावेळेस तारांचा प्रॉब्लेम खूप महत्वाचा आहे। यदा कदाचित पावसाळ्याचे दिवस आहे, लाईटिंग सगळी लोक म्हणजे जर टच झाला तर पूर्ण मंडळ धोक्यात येण्याची। दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर ब्रेकर जे असते रोडला ते ब्रेकरची एक साईज असते, भिंती नसतात, ब्रेकरच असतात, भिंतीसारखे ब्रेकर झाले ते इंजिनियरला सांगून करावं। दुसरी व्यवस्था करत असताना महिला खूप मोठ्या प्रमाणात गणेश उत्सवाला बाहेर पडतात, तर महिलांसाठी काही विशेष आपल्याला व्यवस्था करता येते त्यांच्या संरक्षणासाठी। तर गणपती उत्सवाच्या अध्यक्ष सगळी व्यवस्था करतील असं म्हणणार नाही, त्यांनी मिरवणुकीकडे लक्ष द्यायचं का पोराकडे लक्ष द्यायचं का कोणाकडे लक्ष द्यायचं, त्यांची जबाबदारी असते मूर्ती सांभाळून व्यवस्थित तिचं विसर्जन करणं आणि त्यांचं मंडळ व्यवस्थित घेऊन
शेवटच्या क्षणापर्यंत आपलं शांततेत गणपतीचं विसर्जन करायचं. पण ह्या सर्व करत असताना जर आपण एक प्रशासन म्हणून जर छोट्या छोट्या गोष्टी दाबल्या तरी सगळं शांततेतच होणार आहे. म्हणजे सगळ्यांनाच सांगितलं सगळे चवचाव करायचं, दारू गावची दारू असं काय स्टँडर्ड दारूच असते, येणारा मूर्खच असतो. फक्त एवढंच आहे की थांबलं पाहिजे. एक दिवस तो नको चलू, आजच्या दिवस थांब आमचं. आज आपण इथे गणेशोत्सव साजरा होणार आहे. दिनांक 27/8 ते 6/9 दरम्यान सर्वांच्या आपल्या आवडीचा गणेशोत्सव सण आहे. त्यासोबतच ईद ए मिलाद आहे 5 तारखेला 5/9ला आणि 31 तारखेला खाजा बाबा दर्गा संदल मिरवणूक आहे, जो इथला स्थानिक लेवलचा म्हणजे कार्यक्रम आहे मोठ्या प्रमाणात. कोणताही सण उत्सव आपल्या सर्वांची इच्छा असते की शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात साजरा व्हावा, ही आपल्या सर्वांची इच्छा असते. त्याकरिताच आपण सर्वजण, सर्व जातीचे पंथाचे मंडळाचे पदाधिकारी, महापौर मॅडम, इतर पदाधिकारी आपण इथं आलेलो आहोत. हे कार्यक्रम त्यासाठीच आपण आयोजित केलाय की हा कार्यक्रम यासाठीच आयोजित केलेला आहे की आपल्यामध्ये कम्युनिकेशन राहावं, संपर्क राहावा आपल्यामध्ये. तुम्हाला काय अडचण येणार आहे सणा दिवशी किंवा सणाच्या वेळेस, त्या कालावधीत काय अडचण येणार आहे त्या आपण शेअर कराव्यात. पोलीस प्रशासनाच्या काही सूचना आहेत, त्या सूचना आपल्यापर्यंत पोहोचवायच्या हे एक त्यामागचा उद्देश आहे. तर पोलीस प्रशासनाच्या वतीने आमच्या काही सूचना आहेत. आपण दरवर्षी सण साजरा करतो, काही सूचना नवीन ऍड झालेल्या आहेत. त्या सूचना मी आपणाला सांगतो. समाजातील तणाव कमी करणे, धार्मिक, जातीय किंवा प्रादेशिक कारणांमुळे होणारे गैरसमज, अफवा किंवा तणाव वाढू नयेत यासाठी वेळेवर हस्तक्षेप करणे. ह्या सणाच्या कालावधीत बरेचसे काही चुकीचे संदेश दिले जातात. काही घटना घडलेली नसते, घटना घडली नाही तरी सुद्धा अफवा पसरवल्या जातात. त्या अफवा जर पसरल्या तर त्या मंडळाचे पदाधिकारी, जे सण उत्सव साजरा करणार आहेत ते पदाधिकारी ह्यांनी वेळेत हस्तक्षेप करायला पाहिजे त्या गोष्टींना आणि क्लॅरिफिकेशन द्यायला पाहिजे त्या गोष्टींचं. ती घटना झाली किंवा कसं याबाबत आपण शंकेचं निरसन करायला पाहिजे, जेणेकरून एखादी मोठी घटना होणार नाही. वादविवाद सोडवणे, किरकोळ भांडण, गैरसमज किंवा स्पर्धा चालू असताना काही तणाव निर्माण झाला तर त्या ठिकाणी आपण हस्तक्षेप करून वेळेत जो वाद निर्माण झालेला आहे, जो तणाव निर्माण झालेला आहे, तर आपण हस्तक्षेप करून तो वाद तणाव निर्मावा. सण उत्सव काळात वाहतूक व पार्किंग संदर्भाने सूचना. मिरवणूक मार्गावर वाहन उभी करू नयेत. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा. आपली वाहने पार्किंगसाठी ठरलेल्या जागेतच उभी करावीत. मिरवणुकीच्या वेळी रस्त्यावर गर्दी टाळण्यासाठी दोन चाकी 4 चाकी वाहने घेऊन येऊ नयेत, शक्यतो टाळाव्यात. आता आपला सगळ्यात मुख्य जो प्रॉब्लेम आहे आपला हा राष्ट्रीय महामार्ग आहे. अण्णाभाऊ साठे जयंती झाली 1 तारखेला, बरंचसं ट्रॅफिकचे बरेच प्रॉब्लेम आले. मंडळाचे पदाधिकारी एक मिरवणूक जायची, एक मिरवणूक पास झाल्यानंतर परत दुसऱ्या लेनची मिरवणूक, दुसऱ्या लेनला मिरवणूक यायची, दोन्ही साईडून ट्रॅफिक जाम व्हायचे. आपल्याला हा महामार्ग बंद करता येत नाही. त्यामुळे आपण नियोजन करायला पाहिजे मिरवणुकी दिवशी किंवा ज्यावेळेस आपली मिरवणूक निघणार आहे
त्यावेळेस आपल्याला ट्रॅफिकचं काय नियोजन करायचं. जर तुमचं सहकार्य असेल तर ते आपण योग्य पद्धतीने हाताळू शकू ती परिस्थिती. 1 तारखेला ना त्या मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी यांचं त्या मंडळावर कंट्रोल होतं, ना पोलिसांना सहकार्य करायची भूमिका होती. आम्ही अनुभवलेलं आहे. 1-2 मंडळांच्या काही कार्यकर्त्यांनी मिरवणूक मंडळाबद्दल सूचना मिरवणूक वेळेत व पोलिसांच्या सूचनेनुसार काढावी. ध्वनी प्रदूषण नियमांचे काटेकोर पालन करावे. मिरवणुकीदरम्यान ज्वलनशील फटाके, रॉकेट व इतर धोकादायक वस्तू यांचा वापर टाळावा. महिलांचा, लहान मुलांचा व विशेषतः ज्येष्ठ व्यक्तींच्या सुरक्षितेकडे लक्ष द्यावे. दंगामस्ती, भांडणे, मद्यपान करून गोंधळ घालणे टाळावे, अन्यथा कायदेशीर कारवाई होईल. बऱ्याच वेळेस वादविवाद होतात. डीजेचा आवाज अवास्तवपणे वाढवला जातो. ह्या गोष्टीवर कुठेतरी आपण नियंत्रण ठेवणं अपेक्षित आहे. मिरवणूक चालू झाली का आपल्यालाच कळत नाही की आपण नेमकं काय करतोय. डीजेचा आवाज इतका वाढला जाते, एक कार्यकर्ता जाणार कुठलं तरी वेगळं गाणं सांगणार, तर दुसरा जाणार, तुमच्यात वाद चालू होऊन जाते. ह्या गोष्टी निदर्शनास आल्या आमच्या. सण उत्सवादरम्यान सुरक्षितता व स्वच्छतेबाबतच्या सूचना. मंडपात CCTV कॅमेरे, अग्निशामक यंत्रणा ठेवावी. आपल्या जे मंडळ आहे त्या मंडळाजवळ CCTV कॅमेरा लावून घ्यावा. मंडळ व परिसर स्वच्छ ठेवावा. कचरा ठरलेल्या ठिकाणीच टाकावा. संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. विजेय तारा सुरक्षितपणे बांधाव्यात. शॉर्ट सर्किट टाळण्यासाठी काळजी घ्यावी. हे जे मुद्दे आहेत यावर काय कुठले इश्यू झालेले आहेत आपल्याला सुद्धा माहित आहे. महाराष्ट्रात किंवा आपल्या बीड जिल्ह्यात काय इश्यू झालेले आहेत स्वच्छतेबाबत किंवा CCTV न लावण्यामुळे, अग्निशामक यंत्रणा न ठेवल्यामुळे काय इश्यू झाले आपल्या सर्वांना माहित आहे. त्यामुळे या गोष्टी या सूचनांचं अंमलबजावणी करावी. आरोग्य व आपत्कालीन सेवा. मंडपात प्राथमिक उपचार पेटी ठेवावी. पिण्याच्या पाण्याची सोय स्वच्छ ठेवावी. पावसाळ्यात घसरगुंडी व अपघात टाळण्यासाठी जमिनीवर मॅट्स ठेवाव्यात. शेवटच्या दिवशी म्हणजे विसर्जन सोहळा ज्यावेळेस आहे त्याविषयी सूचना. विसर्जन मार्ग व वेळापत्रकाचे पालन करावे. नदी, तलाव, मूर्ती विसर्जन करताना प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक मूर्ती व नैसर्गिक रंगाचा वापर करावा. विसर्जन स्थळावर पोलीस व प्रशासनिक निर्देशांचे पालन करावे. या काही सूचना